नमस्कार. आज मी आली आहे कोकणात, म्हणजेच माझ्या बहिणीच्या गावी आणि मृग नक्षत्रातला पहिला पाऊस म्हणजेच मिरगाचा पाऊस. कोकणात मिरगाच्या पावसाला सुरुवात झाली, की जागेवाल्या देवाची राखण देण्याची पद्धत आहे आणि त्याच अनुषंगाने मी बहिणीसोबत आले आहे. तर बाहेर मस्त गडगडणारा विजेंचा कडकडाट होऊन पाऊस पडत आहे. हिरवगार निसर्ग त्यासोबत नांगरणी, पेरणी चालू झालेली आहे. आणि आज आपण चुलीवर व्हेज नॉनव्हेजचा बेत सुद्धा आखलेला आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. झणझणीत, रसरशीत, अगदी मोजक्या साहित्यातून बनणारी ही सोपी भाजी आज मी तुम्हाला चुलीवर दाखवणार आहे. तुमच्याकडे सुद्धा असं कधी झालंय का नॉनव्हेजचा बेत आखला की व्हेज हे पाहुणे असतातच. मग त्याच मसाल्यातून आपण ही एक रसरशीत झणझणीत भाजी बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इथे माझा भाचा क्लासिक फूड कॉर्नरचे ओनर शेफ रोस्ट चिकनची तयारी करत आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी तासभर आधी हे सोयाबीन भिजत घातलेले आहेत आणि लागणारं साहित्य सुद्धा इथे घेतलेलं आहे. तर इथे मी 1-1.5 चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे. 1 चमचा धना जिरा पावडर घेतलेला आहे. 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घेतला. 1 मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे. अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा हळद आणि आपला ताजा कढीपत्ता. तर आता आपण हेच वाटण चिकनसाठी वापरलेलं आहे आणि त्यातलंच वाटण आपण ह्या सोयाबीनच्या भाजीला वापरणार आहोत. तर बऱ्यापैकी सारखंच साहित्य आहे आणि नवरोबाने इथे मस्तपैकी अशी चूल पेटवून दिलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी एका पातेल्यात 1 चमचा तेल छान कडकडीत तापल्यावर राई जिऱ्याची फोडणी घातलेली आहे. त्यानंतर कांदा घालणार आहोत. कांदा छान खरपूस गुलाबी रंगावर परतल्यावर आपण त्यामध्ये कढीपत्ता घालून घेणार आहोत. तर इथे जे मसाले घेतले होते ते मस्त असे छानपैकी तेलावर आपण परतवून घेणार आहोत. वाटण घेतलेलं आहे आपण घालून छानपैकी एक 5 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. अवघ्या 10 ते 12 मिनिटात आपली ही भाजी तयार होणार आहे. तेलावर परतवून घेतल्यामुळे मस्त असा भाजीला तवंग येणार आहे आणि आपण हे जे भिजत घातलेले सोयाबीन आहेत ते 3 ते 4 पाण्यात धुवून आपण यातले पाणी काढून घेणार आहोत. म्हणजे हे सोयाबीनचे गोळे आपल्याला पिळून घ्यायचे आहेत, नाहीतर आपली भाजी पचपचीत होते. नेहमी तुम्ही ही भाजी करताना यातलं जे पाणी आहे ते पिळून काढा. तर छानपैकी असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी गरजेनुसार अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि एक छानपैकी अशी आपल्याला दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे. गावाला आल्यावर तुम्ही कोणतेही मसाले नाही वापरले तरी तुमचं जेवण हे चविष्ट बनणारच. कारण पाण्याला ही चव एक वेगळीच असते. तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यानंतर आपली 90% भाजी शिजलेली अवघ्या 12 मिनिटात आपली ही भाजी तयार झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता मस्त रसरशीत झणझणीत भाजी आपली चुलीवर तयार झालेली आहे. आणि इथे एका साइडला बहिणी वडे करत आहेत. चिकन बनलेलं आहे आणि आपली ही व्हेजसाठी भाजीही तयार झालेली आहे. तर झणझणीत रसरशीत भाजी आपली तयार झालेली आहे. तर तुमच्या घरी सुद्धा कोणी अचानक नॉनव्हेजच्या दिवशी व्हेज पाहुणे आले, तर ही भाजी नक्की करून पहा. रसरशीत झणझणीत सोयाबीनची भाजी. तर इथे आमच्या क्लासिक फूड कॉर्नरचे ओनर आणि शेफ यांनी इथे चिकन मॅरिनेट करून ठेवलेले आहे आणि आता त्यांना चुलीवर हे रोस्ट करायचं आहे. तर रोस्ट करण्यासाठी लागणारी जी शीग आहे त्याचं जुगाड केलेलं आहे. तर ही शीग तुम्हाला ओळखता आली तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तर रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवनवीन रेसिपी सहित पुन्हा भेटू. धन्यवाद.